Hello students, welcome to Aksha Learnings. So आपण डिस्कस करतोय टॉपिक दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. फर्स्ट टॉपिक मध्ये आपण ऑलरेडी बघितलंय की डिफरंट लाईफ सिस्टीम वर्क करणार आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला मिळणार आहे एनर्जी. सो जे काही डिफरंट लाईफ प्रोसेसेस कंटिन्यू होणार आहेत, मग रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, एक्सक्रिटिव्ह सिस्टीम असेल, all these are working together coordinately. They are contributing their functions and they helps to produce energy in the body, and that energy utilized for a different work. मग डिफरंट वर्क जे आपण करणार आहे त्याच्यासाठी ती एनर्जी काय केली जाते, युटिलाइज केली जाते. सो ती एनर्जी कोणत्या पद्धतीने प्रोड्यूस होते? आपल्या बॉडीमध्ये जे काही रेस्पिरेशन आहे दॅट ऑकर्स इन द टू फेजेस. आपल्या बॉडीमध्ये जी काय रेस्पिरेशन होणार आहे ती दोन लेवलला होते. वन इज बॉडी लेवल. बॉडी लेवल रेस्पिरेशन मध्ये जे काही ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आपण इनहेल किंवा एक्झेल करतो विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. कार्बन डायऑक्साईड एक्झेल करणार आणि ऑक्सिजन आपण काय करतो, इनहेल करतो विथ द सराउंडिंग. ही जी काय रेस्पिरेशन होणार आहे दॅट इज अ बॉडी लेवल रेस्पिरेशन. आणि आपल्या बॉडीमध्ये जे काही सेल्स आहेत त्या प्रत्येक सेल्स मध्ये म्हणजे जो काही फूड स्टफ आपण खाणार आहे दॅट फूड स्टफ इज ऑक्सिडाइज्ड इनटू द डिफरंट लेवल अँड एटीपी और एनर्जी इज प्रोड्युस्ड दॅट इज कॉल्ड एज सेल्युलर रेस्पिरेशन. आपल्या बॉडीमध्ये जे काही रेस्पिरेशन होणार, जिथं आपण फूड स्टफ ब्रेकडाऊन करणार आहे त्याला आपण म्हणतो विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. फूड स्टफ कसं ब्रेकडाऊन होणार आहे, विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. That is called as cellular level respiration. आता ही जी काय सेल्युलर लेवल रेस्पिरेशन आहे दॅट इज ऑल्सो अगेन टू टाइप्स, एरोबिक रेस्पिरेशन अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. ज्या सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन यूज केलं जातं त्याला म्हणतो आपण एरोबिक रेस्पिरेशन. आणि ज्या सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नसतो त्याला म्हणतो आपण अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, so that is the two part. Respiration divided into two part, body level respiration and cell level respiration म्हणजे cellular respiration. And cellular respiration is again divided into two parts, aerobic respiration and anaerobic respiration. आपण ऑलरेडी बघितले एनर्जी प्रोडक्शन साठी जे काही आपल्याला फूड स्टफ लागणार आहे त्यामध्ये आहेत कार्बन डायऑक्साईड, लिपिड्स, फॅटी ऍसिड्स. नाउ कार्बोहायड्रेट्स. कार्बन डायऑक्साईड आणि कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स. आता कार्बोहायड्रेट्स मधला जो पार्ट आहे जो ग्लुकोज. ओके, ग्लुकोज इट इज अ पार्ट ऑफ कार्बोहायड्रेट अँड दॅट इज ऑक्सिडाइज्ड इन अ सेल्युलर रेस्पिरेशन टू फॉर्म एटीपीज. आता हा जो काही कार्बोहायड्रेट आहे दॅट ग्लुकोज इट इज अ पार्ट ऑफ कार्बोहायड्रेट that is oxidized step by step in presence of oxygen म्हणजेच aerobic respiration and finally we get the ATPs. आता ही जी काय प्रोसेस आहे that takes in a several steps. त्या 3 स्टेप मध्ये हा जो काही ग्लुकोज आहे हा ग्लुकोज ब्रेकडाऊन केला जातो. ग्लुकोज मध्ये काय C6H12 and O6. कार्बनचे 6 atoms, हायड्रोजनचे 12 atoms and oxygen चे 6 atoms. All these atoms are bound together with the covalent bond. त्यांच्यामध्ये कुठला बॉन्ड असतो तर कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. ओके, नाउ कम टू द नेक्स्ट पॉइंट. आता हा जो काही ग्लुकोज आहे दॅट ग्लुकोज इज ब्रेक डाऊन टू फॉर्म एटीपी इनटू द 3 स्टेप्स. कोणत्या स्टेप्स आहेत दॅट इज ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल and the third one is electron transfer chain reaction. We are going to discuss one by one. आपण बघूया स्टेप बाय स्टेप हा जो काही ग्लुकोज आहे हा ग्लुकोज ब्रेकडाऊन होऊन एटीपी कसा फॉर्म होतो. नाउ कम टू द फर्स्ट पार्ट दॅट इज द ग्लायकोलिसिस. आता हा जो काही C6H12O6 दॅट इज अ ग्लुकोज, हा जो काही ग्लुकोज आहे that glucose is break down into the 3 steps. First one that is the glycolysis. आता glycolysis मध्ये काय होतं, that glycolysis occurs in a cytoplasm. glycolysis कुठे होणार आहे, सायटोप्लाझम मध्ये होणार आहे. Now in this glycolysis process the glucose is break down.
हा जो काही ग्लुकोज आहे दॅट इज ब्रेकडाऊन, दॅट इज ऑक्सिडाइज. आता ऑक्सिडाइज केलं होतं, ऑक्सिडाइज होतं म्हणजेच काय होतं बघा, ऑक्सिडाइज मीन्स त्याच्यामध्ये काय होणार आहे, ऑक्सिजनचा बॉन्ड क्रिएट होणार आहे, मीन्स इट गेन्स द ऑक्सिजन अँड इट लुजेस द इलेक्ट्रॉन. मग तो ऑक्सिजन गेन करणार आहे किंवा त्याच्यामधला जो काही इलेक्ट्रॉन आहे तो लूज करणार आहे, त्याला काय म्हणतो, ऑक्सिडाइज्ड. हिअर ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इनटू, कशामध्ये ऑक्सिडाइज होणार आहे, पायरुविक ऍसिड, एटीपी, NaDH2 and H2O is formed. आता हा जो काही ग्लुकोज आहे दॅट ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड ओके. ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इनटू पायरुविक ऍसिड, ATP, NaDH2 and H2O are formed. सो फर्स्ट स्टेप मध्ये काय होणार आहे, ग्लुकोज जो काय तो ऑक्सिडाइज केला जाणार आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि त्याच्यामधून काय प्रोड्यूस होणार आहे, ग्लुकोज पासून काय प्रोड्यूस झाला, 2 molecules ऑफ पायरुविक ऍसिड, ATP, NaDH2 and H2O are formed. नाउ आता हा जो काही पायरुविक ऍसिड क्रिएट झालेला आहे म्हणजे ग्लुकोज मधून काय तयार झाला, पायरुविक ऍसिड, and that pyruvic acid is again oxidized into 2 molecules of each acetyl coenzyme A. 2 molecules of each acetyl coenzyme A and 2 molecules of NaDH2 and 2 molecules of carbon dioxide are released. म्हणजे सुरुवातीला जो काही आपला ग्लुकोज होता that glucose is oxidized into pyruvic acid and that pyruvic acid is again oxidized into the acetyl coenzyme A. आणि ह्याच्यामधून काय मिळाले आपल्याला, 2 molecules of NaDH2 and CO2 are released in this process. So complete glycolysis process मध्ये आपल्याला 4 ATPs मिळतात. त्या 4 ATPs मधले 2 ATPs are used in this process. Okay, means जो काही ग्लुकोज होता, ग्लुकोज ब्रेकडाऊन झालं पायरुविक ऍसिड मध्ये, पायरुविक ऍसिडचं ब्रेकडाऊन झालेलं आहे ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये अँड हिअर वी गेट 2 ATPs इन द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस. दिस इज द फर्स्ट पार्ट. जो काही फुल स्टेप आहे, जो काही ग्लुकोज आहे तो ग्लुकोज ऑक्सिडाइज केला जातो पायरुविक ऍसिड मध्ये, पायरुविक ऍसिडचं परत ऑक्सिडाइज्ड होऊन काय मिळणार आपल्याला, ऍसिटिल कोएन्झाइम ए. हिअर ग्लायकोलिसिस प्रोसेस कंप्लीट्स. क्लिअर. नाउ आता इथं तयार झालेला जो काही ऍसिटिल कोएन्झाइम आहे तो परत ऑक्सिडाइज होणार आहे, परत आपल्याला ब्रेकडाऊन करायचा आहे कारण आपल्याला फायनल मध्ये काय पाहिजे, एटीपीज पाहिजे. नाउ जो काही ऍसिटिल कोएन्झाइम तयार झालाय दॅट एंटर्स इनटू द माइटोकॉन्ड्रिया. ओके. जो पायरुविक ऍसिड पासून जो ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार झालाय दॅट एंटर्स इनटू द माइटोकॉन्ड्रिया. आता सेकंड स्टेप जी ब्रेकडाउन आहे दॅट इज अ TCA सायकल, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्रेब्स सायकल. आता फर्स्ट ग्लायकोलिसिस प्रोसेस मध्ये ग्लुकोज पासून पायरुविक ऍसिड, पायरुविक ऍसिड मधून ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार झालाय. नाउ 2 molecules of acetyl coenzyme whatever formed here, इथं 2 molecules of acetyl coenzyme मिळालेले. Now those 2 acetyl coenzyme molecules enters into the mitochondria and इथं काय होणार आहे, सायक्लिक चेन रिएक्शन होणार आहे माइटोकॉन्ड्रिया मध्ये. सो दिस इज अ माइटोकॉन्ड्रिया. सो माइटोकॉन्ड्रिया मध्ये काय बघा, हिअर इट इज द आउटर लेअर जी ब्लू कलर न दाखवलेली आहे, आतमध्ये आहे ती इनर लेअर जी ब्लॅक ने दाखवली. ओके. आणि त्याच्या अंडर काय होणार आहे, त्याच्या आतमध्ये TCA सायकल, सायक्लिक चेन रिएक्शन कंटिन्यू होणार आहे. नाउ 2 molecules of acetyl coenzyme एंटर इनटू द माइटोकॉन्ड्रिया आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, सायक्लिक चेन रिएक्शन कंटिन्यू होणार आहे. आणि या सायक्लिक चेन रिएक्शन मधून काय होणार आहे, ऍसिटिल पार्ट ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए, ऍसिटिल कोएन्झाइम ए चा जो काही फक्त ऍसिटिल पार्ट आहे
that acetyl part is oxidized and from that we get carbon dioxide, H2O, NaDH2 and FADH2. काय बघा क्रेब्स सायकल मध्ये जो काही 2 molecules ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम आपल्याला मिळाले ऍट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस, दोज ऍसिटिल कोएन्झाइम मायटोकॉन्ड्रिया मध्ये जाणार आणि त्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये सायक्लिक चेन रिएक्शन होणार आणि त्या सायक्लिक चेन रिएक्शन मध्ये काय होणार आहे, जो काही ऍसिटिल कोएन्झाइमचा फक्त ऍसिटिल पार्ट आहे दॅट इज ऑक्सिडाइज्ड and we get CO2, H2O, NaDH2 and FADH2. Okay. So in this process आपल्याला पण काय मिळणार आहे, 2 ATPs फॉर्म इथे आपल्याला मिळणार आहे. ओके. सो फर्स्ट मध्ये 2 ATPs, सेकंड मध्ये 2 ATPs. नाउ दिस सायक्लिक चेन रिएक्शन होणार आहे. इथं क्रेब्स सायकल कंप्लीट झाल्यानंतर इट अंडरगोज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन्स. सो इथे काय होणार आहे, जिथे क्रेब्स सायकल कंप्लीट होणार आहे, क्रेब्स सायकल कंप्लीट झाल्यानंतर सेकंड फेज कंप्लीट झाला, नेक्स्ट थर्ड फेज आहे दॅट इज इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. सो याच्यामध्ये काय होणार आहे, हियर NaDH2 and FADH2 undergoes a cyclic chain reaction that is electron transfer chain reaction. जे काही NaDH2 आणि FADH2 फॉर्म झालेले आहे दॅट कॉन्ट्रीब्युट्स, त्यांचं काम काय होणार आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये ते इन्व्हॉल्व्ह होणार आहे आणि त्याच्यामधून काय मिळणार आहे, NaDH2 पासून आपल्याला किती मिळणार आहे, 3 ATP. Each NaDH2 produces the 3 ATPs and each FADH2 produces 2 ATPs. प्रत्येक NaDH2 मधून काय मिळणार आपल्याला 3 ATP मिळणार आहे आणि प्रत्येक FADH2 मधून मिळणार आपल्याला 2 ATPs along with water is produced in this process. याच्यामध्ये वॉटर सुद्धा प्रोड्यूस होणार आहे. सो कम्प्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये आपल्याला किती एटीपीज मिळणार आहेत, जे काही NaDH2 आहे त्याच्यापासून मिळणार आपल्याला 30 ATPs and FADH2 पासून मिळणार आहेत 4 ATPs. सो कम्प्लीट 34 ATPs प्रोड्यूस्ड इन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. सो कम्प्लीट एटीपीज किती झाल्या बघा, टोटल एटीपीज बघायचे झाले तर ग्लायकोलिसिस मध्ये 4 ATPs झाल्या, त्याच्यामधले 2 ATP यूज केले आणि 2 ATPs प्रेझेंट राहिले. TCA सायकल मध्ये 2 ATPs प्रोड्यूस झाला अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये 34 ATPs प्रोड्यूस झालेले. सो कम्प्लीट आर 34 and 2 36, 36 and 2 38. सो कम्प्लीट या ब्रेकडाऊन मध्ये आपल्याला मिळणारा 38 ATPs आर फॉर्म इन द प्रोसेस. या कम्प्लीट प्रोसेस मध्ये किती मिळणार आहेत आपल्याला, 38 ATPs मिळणार आहेत. सो दिस इज द प्रोसेस ऑफ ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इनटू द ATP. जो काही ग्लुकोज आहे तो ग्लुकोज स्टेप बाय स्टेप ब्रेकडाऊन केला जातो आणि आपल्याला ऍट द एंड मिळतो ATPs. आता ब्रेकडाऊन सिंपल स्टेप मध्ये कसं आहे बघा, ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इनटू पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिड मधून काय मिळाला, ऍसिटिल कोएन्झाइम. ऍसिटिल कोएन्झाइम कुठे गेला, TCA सायकल मध्ये, दॅट इज क्रेब्स सायकल अँड दॅट इज ऑपरेटेड इनटू द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय होणार, ऍसिटिल कोएन्झाइमचा पार्ट ब्रेकडाऊन होणार आणि फक्त ऍसिटिल पार्ट जो आहे तो काय होणार आहे आपल्याला ऑक्सिडाइज्ड होणार आहे. त्याच्यामधून मिळणार आहेत आपल्याला NaDH2, FADH2 along with CO2 and H2O. आता मायटोकॉन्ड्रिया मध्येच काय होणार आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन होणार आहे आणि तिथे मिळणार आहे आपल्याला NaDH2 पासून 3 ATPs आणि FADH2 पासून 2 ATPs along with the electron transfer chain reaction. And it is also takes place into the mitochondria. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन सुद्धा कुठे होणार आहे, मायटोकॉन्ड्रिया मध्येच होणार आहे. So this is how glucose is break down in the 3 steps and we get 38 ATPs in this process. आता ही जी काही ATP आहे त्याला आपण म्हणतो एनर्जी करन्सी, ज्याच्यामधून आपल्याला एनर्जी मिळणार आहे. आता ही एनर्जी कशी मिळते ATP मधून, सी. आता हा जो काय ATP आहे दॅट इज ऍडेनाइन ट्रायफॉस्फेट आहे. ऍडेनाइन ट्रायफॉस्फेट ह्याच्यामध्ये काय काय बघा,
एक आहे तो ऍडेनिन, दॅट इज नायट्रोजिनस कंपाऊंड. जो काही ऍडेनिन आहे तो नायट्रोजिनस कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर आहे तो पेंटोज शुगर अँड रायबोज अलॉंग विथ द फॉस्फेट ग्रुप. जो काय एटीपी आहे त्या एटीपी मध्ये काय काय ऍडेनिन आहे, दॅट इज नायट्रोजिनस कंपाऊंड. त्यानंतर पेंटोज शुगर, रायबोज आहे अलॉंग विथ द फॉस्फेट ग्रुप. ओके, इथं जे आहे तो फॉस्फेट ग्रुप आहे. ड्युरिंग द प्रोसेस जेव्हा याचं ब्रेकडाऊन होणार आहे, ब्रेकडाऊन झाल्यावरती काय होते बघा, तो जो काही फॉस्फेट ग्रुप आहे दॅट फॉस्फेट ग्रुप इज ब्रेकडाऊन. एक फॉस्फेट ग्रुप आहे तो ब्रेकडाऊन केला जातो आणि त्याच्यामधून रिलीज केली जाते ती एनर्जी. ओके, इथं जो काही एटीपी आहे दॅट एटीपी इज कन्व्हर्टेड इनटू द एडीपी. ओके, अँड एनर्जी इज रिलीज्ड इन दिस प्रोसेस. ओके, इथं काय होणार आहे, ग्लुकोज ऑक्सिडेट होणार. आता हा ग्लुकोज दॅट इज अ पार्ट ऑफ कार्बोहायड्रेट. आपल्या बॉडीमध्ये जेव्हा कार्बोहायड्रेटचा कंटेंट कमी असतो, इन केस ऑफ हंगर असेल किंवा फास्टिंग असेल, म्हणजे उपवास करतो आपण किंवा आपलं भूक लागलेली असते, त्यावेळेला कार्बोहायड्रेटचा कंटेंट कमी असतो. मग त्यावेळेला जो काही ब्रेकडाऊन होणार आहे, एनर्जी ब्रेकडाऊन, इट इज हॅपन थ्रू प्रोटीन्स अँड द लिपिड्स. Whatever the proteins are present, they are break down into amino acids and lipids are break down into the fatty acids. आता जो काही प्रोटीन पासून अमिनो ऍसिड ब्रेकडाऊन झालाय आणि लिपिड्स पासून फॅटी ऍसिड ब्रेकडाऊन झालाय, दॅट बोथ आर अंडरगोज अँड प्रोड्युस्ड बाय ऍसिटिल कोएन्झाइम ए. ओके, मग त्याच्यामधून काय मिळणार आहे आपल्याला, ऍसिटिल कोएन्झाइम ए मिळणार आहे. That again undergoes Krebs cycle and electron transfer chain reaction and at the end आपल्याला मिळणार आहे काय, ATPs. Okay, this is how the energy production takes place in the human body. Okay, so this is all about the energy production. That is second point of this topic. आजच्या लेक्चर मध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.